सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. नियमित घडणाऱ्या क्रिया, शाश्वत सत्य, सवयी सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. उदाहरणार्थ, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. पक्षी आकाशात उडतात. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठतो. वी गो टू स्कूल डेली. आम्ही रोज शाळेत जातो. या सर्व नेहमी घडणाऱ्या क्रिया आहेत. त्या सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. हा काळ कधी वापरतात? जेव्हा वाक्यांना कधी हा प्रश्न विचारला असता उत्तर नेहमी असे येते, तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ, पक्षी कधी आकाशात उडतात? याचं उत्तर असेल, पक्षी नेहमी आकाशात उडतात. सूर्य पूर्वेला कधी उगवतो? तर याचे उत्तर आहे, सूर्य पूर्वेला नेहमी उगवतो. ज्या नेहमी घडणाऱ्या क्रिया आहेत त्या सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना करतो. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रचनेमध्ये सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट हा क्रम असतो. समोर दिलेली काही वाक्य बघा. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. वी गो टू स्कूल. आम्ही शाळेत जातो. यू गो टू स्कूल. तू शाळेत जातोस. यू गो टू स्कूल. तुम्ही शाळेत जाता. दे गो टू स्कूल. ते शाळेत जातात. बॉईज गो टू स्कूल. मुले शाळेत जातात. या वाक्यांमध्ये आय, वी, यू, दे, बॉईज या कर्त्यांनंतर क्रियापदाचे गो हे मूळ रूप वापरलेले आहे. आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी नामांकरिता क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. इट गोज टू स्कूल. ते शाळेत जाते. बॉय गोज टू स्कूल. मुलगा शाळेत जातो. राम गोज टू स्कूल. राम शाळेत जातो. या वाक्यांमध्ये ही, शी, इट, बॉय, राम या सर्व एकवचनी कर्त्यानंतर क्रियापदाचे गोज हे रूप वापरले आहे. ही, शी, इट किंवा एकवचनी नामांकरिता यस किंवा ईएस प्रत्यय जोडलेले क्रियापदाचे रूप वापरले जाते. क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय जोडण्याचे नियम. सामान्यपणे क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. राईट, राईट्स. आस्क, आस्क्स. क्रियापदाचे शेवटचे अक्षर एस, एस एच, सी एच, एक्स, झेड, ओ असल्यास ईएस प्रत्यय लागतो. गो, गोज. टीच, टीचेस. क्रियापदाचे शेवटचे अक्षर वाय असल्यास वायचा लोप होऊन आय ई एस प्रत्यय लागतो. फ्लाय, फ्लाईज. वी रीड अ बुक. या वाक्यामध्ये कर्ता अनेक वचनी आहे, त्यामुळे क्रियापदाच्या मूळ रूपाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. त्याशिवाय शी रीड्स अ बुक या वाक्यामध्ये शी हा कर्ता एकवचनी आहे, म्हणून त्या क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. घोडा धावतो या वाक्यासाठी हॉर्स रन्स अशी वाक्यरचना तयार होते. घोडा वेगात धावतो. हॉर्स रन्स फास्ट. आम्ही काम करतो. वी वर्क. आम्ही शेतात काम करतो. वी वर्क इन द फार्म. आम्ही रोज शेतात काम करतो. वी वर्क इन द फार्म डेली. अशी छोटी छोटी वाक्य बनवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला वेगवेगळी वाक्य बनवता येतील.